मित्रांनो नमस्कार. मी तुम्हाला दाखवतोय गंगटोक, जे सिक्कीम नॉर्थ सिटीचा एक भाग आहे. आणि आज या मार्केटमध्ये जे उभे होत आपण ते मार्केट आहे जीएम मार्केट आणि महात्मा गांधी यांच्या मार्केट बद्दलची माहिती देतोय. आणि असं वाटतं की बाहेर देशामध्ये आपण फिरतोय. एक खूप मोठं मार्केट, दोन्ही बाजूला, एका बाजूला कपडा मार्केट आहे, एका बाजूला ज्वेलरी आहे आणि काही भागात पब सुद्धा आहेत. आणि 1975ला ही सिटी भारतात विलीन झाली. म्हणजे हे शहर, हे स्टेट भारतात विलीन झालं. आणि 1854च्या अगोदर ही सिटी बुद्धिस्ट सिटी म्हणून होती. त्यामुळे या ठिकाणी बुद्धिस्ट लोकांचं वास्तव्य जास्त होतं. तर या मार्केटला आता डेव्हलपमेंट खूप मोठी आहे. आणि या भागामध्ये तुम्हाला जर समजा जर फिरायचं असेल, खरेदी करायचं असेल तर सुंदर आहे. असं वाटतं की आपण विदेशामध्ये आहोत या मार्केटमध्ये. तुम्ही माझ्या उजव्या बाजूला पाहता की बाय 2 आणि गेट 5, म्हणजे 2 खरेदी करा आणि 5 मोफत घ्या. म्हणजे किमती स्वस्त आहेत. आणि कॅफे सेंटर, डान्स बार, बाकीचे पफ जे आजकाल म्युझिक आणि चालतात, बे कॅफे असं मोठं सेंटर आहे. आणि भारतातून अनेक लोक या गंगटोक या ठिकाणी येतात खरेदी करण्यासाठी, पाहण्यासाठी. आणि हे हिल स्टेशन आहे. आणि इथं आल्यानंतर एक तुम्हाला जगातल्या एका वेगळ्या ठिकाणी आपण गेलो असा एक भास निर्माण होतो. आणि महात्मा गांधी बद्दलचं कालचीच 2 तारीख झाली आणि महात्मा गांधीचं माझ्या पाठीमागे पुतळा दिसतोय तुम्हाला. या पुतळ्याचं आज सुशोभीकरण करण्यात आलंय. जे तिरंगी झेंड्याचा आपल्याला पूर्ण कलर्स वगैरे पाहतोय आपण त्या ठिकाणानुसार. आणि सुंदर असं हे मार्केट आहे खरेदी करण्यासाठी. आणि जितकं स्वस्त आहे तितकंच मस्त आहे. पण माझा एक विचार येतोय की खरेदी करताना थोडंसं बार्गेनिंग करा. मार्केटमध्ये आजकाल जी वस्तू आपण घेतोय त्या वस्तूबद्दल थोडंसं एक 4 ठिकाणी चौकशी करा आणि नंतर एक वस्तू खरेदी करा. आणि या मार्केटचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी ग्रीनरी पाहिली, सुंदर फुलं डेकोर केलेले आहेत. एमजी मार्केट म्हणून परिचित आहे. म्हणजे कुठून जर तुम्ही यायचं असेल, तुम्हाला टॅक्सीने वगैरे यायचं असेल तर 35 रुपये केवळ तुम्हाला टॅक्सीला द्यावं लागतील, म्हणजे एका व्यक्तीला. तर अशा पद्धतीने तुम्ही या मार्केटमध्ये फिरू शकता. आणि खरेदी करताना एक मी अगोदर सांगितलं 2-3 ठिकाणी चौकशी करा. पण थोडंसं त्या लोकांची भाषा तुम्हाला येणार नाही. जशी या इकडची भाषा बंगाली भाषा टाईप आहे. काही थोडंसं जवळ इकडून नेपाळचा भाग जवळ असल्यामुळे ते लोक सुद्धा या ठिकाणी आहेत. थंडगार वातावरण आणि उंच उंच मोठ्या विदेशी बिल्डिंग सारखं हे पूर्ण मार्केट. आणि खूप पाहायला सुद्धा आवडेल, खरेदी करायला सुद्धा आवडेल. म्हणजे आज या भारतीय समुद्र सपाटीपासून अशा उंच ठिकाणाहून तुम्हाला या मार्केटची ओळख करून देतोय. पुन्हा एकदा मी तुम्हाला एमजी मार्केट, महात्मा गांधी मार्केट असं या मार्केटला समोर जातं. आणि आहे सुंदर, जॉकेट पासून तर ज्वेलरी पासून तर हॉटेलपर्यंत सगळ्याच गोष्टी या मार्केटमध्ये सुंदर आहे. आणि पाहताना असं वाटतं की या ठिकाणी पाहता की तुम्ही छोटे छोटे फुलं वगैरे हे कृत्रिम नसून हे नैसर्गिक आहेत. म्हणजे इथल्या मार्केटमध्ये यांनी जी ठेवण केली आहे, तुम्ही पाहता की साईडला हे जे फुलांची रेलसेल वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मार्केटमध्ये सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे यांनी. म्हणजे एक आपल्या राज्यामध्ये पर्यटन व्हावं, पर्यटन खूप मोठं व्हावं, पर्यटनाला वाव मिळावा यासाठी किती लोक कटाक्ष करतात. आणि आपण आपल्या मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये किंवा इतर भागामध्ये पाहतो की तुम्ही पहा किती क्लीननेस आहे या भागामध्ये. तुम्ही साईडचा जर भाग पाहिला तर इथली स्वच्छता, इथली सुंदरता, त्यामुळं पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतात. आणि पर्यटक आकर्षित झाले म्हणजे या लोकांचा व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. यामुळेच अशा मार्केटला आपण निश्चितच, आपल्या भागात असे मार्केट का होत नाहीत ही सुद्धा एक गोष्ट महत्वाची आहे याच्यामध्ये. आणि समुद्र सपाटीपासून एवढ्या उंचीहून मी तुम्हाला RR मूव्हीज लाईव्ह या नांदेडतर्फे ही पूर्ण माहिती देतोय. आणि अशाच माहितीसाठी व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन जरूर दाबा. मी उद्या तुम्हाला गंगटोकचं टेम्पल, खास इथं जे टेम्पल आहे, बुद्धिस्ट टेम्पल आहे, त्याची पूर्ण माहिती देणार आहे. योगायोग असा असतो की जे पर्यटन करतात आणि भारतभर फिरतात. आज योगायोगानं माझ्याकडे संभाजीनगर, औरंगाबाद आपलं, आणि त्या ठिकाणचे ॲडव्होकेट हायकोर्टामध्ये विक्रम मुंद्रे सर आहेत. आणि नमस्कार सर. आणि योगायोग पहा की पर्यटन करताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपले आई वडील आहेत, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, आपल्याला शिक्षण दिलं, आपलं एवढं मोठं केलं. आणि मी आज, मला अभिमान वाटतो, छाती फुल येते की वडिलांना घेऊन ते टूरला आलेत या भागामध्ये. मुंबई विमानानं इथं आले गंगटोकला आणि या भागात फिरत आहेत. सर, हे मार्केट पाहून कसं वाटतं तुम्हाला? खूप छान मार्केट आहे. सर्वात महत्त्वाचं इथली जी स्वच्छता आहे. आता आपण संभाजीनगर पाहतो, पुणे पाहतो, आपण नांदेड पाहतो, परंतु अशा पद्धतीची स्वच्छता कोणत्याही मार्केटमध्ये आपल्याला जाणवत नाही. या ठिकाणी मार्केटमध्ये आता आम्ही शॉपिंग करत होतो, जागोजागी टॉयलेट्स आहेत, महिलांची, पुरुषांची टॉयलेटची वॉशरूम्स इथे गव्हर्नमेंटनं, इथल्या लोकल अथॉरिटीजनं बनवलेले आहेत. स्वच्छतेचे जागोजागी जे इथले कामगार आहेत ते स्वच्छता करताना दिसत आहेत. मार्केटमध्ये आपण शॉपिंग करत असताना इथला प्रत्येक दुकानदार
आपल्याला अतिथी देवो भव याच्यासारखं, म्हणजे ग्राहक हाच आमचा खऱ्या अर्थानं देव आहे, अशा पद्धतीची वागणूक, एकदम पोलाइटली बोलणं आहे, एकदम शांततेत बोलणं आहे. मार्केटमध्ये तुम्ही शॉपिंग करत असताना आम्ही आता ज्या ठिकाणी गेलो, आमचा अनुभव असा आहे की त्यांनी जे रेट्स वगैरे सांगतायत, ज्यावेळेस ते आपल्यासोबत चर्चा करतात, कुठून आलं कुठून नाही अशा संदर्भात विचारणा करतात आणि त्यानंतर आपण सांगितल्याच्या नंतर ते स्वतः सांगतात की आम्ही हे आहे, परंतु आम्हाला इतकं मार्जिन राहतं, तर त्याच्यापैकी आम्ही तुम्हाला एवढं डिस्काउंट देऊ. अशा पद्धतीनं ते मार्केटची जी स्ट्रॅटेजी आहे ती या लोकांकडून शिकण्यासारखी आहे. टुरिझम या ठिकाणी वाढण्याचं कारण ते एक आहे की इथला प्रत्येक माणूस प्रत्येक टुरिस्टला एक चांगल्या पद्धतीची वागणूक देतो. मी आणि माझे वडील आम्ही दोघं 2-3 दिवसांपासून इथे आहे सिक्कीम, आणखी 2-4 दिवस आहे इकडे. आता उद्या दार्जिलिंग वगैरे जात आहोत. आणि वा नक्कीच आनंद वाटला तुमच्यासोबत. नक्कीच चॅनलला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नक्कीच ॲडव्होकेट सरांनी जे इथं वास्तविक सांगितलं, म्हणजे योगायोग आहे की सहज भेट झाली आणि मार्केटच्या बाबतीत तुम्हाला जे व्हिडिओ दाखवत होतो ते एक वास्तव्य त्याने आपल्याला पूर्ण माहिती आणि इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि मित्रांनो, भेटूया पुन्हा आणखी पुढच्या भागामध्ये. मी आर्यम सूर्य, RR मूव्हीज तर्फे. थँक्यू. बाय.